आज आपण पाहणार आहोत अंड्यापासून तयार होणारा केक। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। 5 ते 10 मिनिटात हा केक बनतो, म्हणजे याचं बॅटर बनतं। केक शिजायला तर वेळ लागतो। तर इथं मी पहिल्यांदा एका बाउलमध्ये 2 अंडी फोडून घेतलीत। आता तुम्ही फक्त इथं एक व्हाईटचा पण वापर करू शकता, येलो पार्ट आहे तो काढून टाकू शकता। पण मी इथं प्रॉपर 2 अंडी घेतलेली आहेत। मोस्टली मी अंड्याचा केक जास्त बनवत नाही, मला अंडी आवडत नाहीत म्हणून, म्हणजे आमच्या घरात जास्त कोणालाच अंडी आवडत नाहीत म्हणून। पण जे अंडी खातात त्यांच्यासाठी ही छान अशी रेसिपी आहे। तर नंतर मी इथं 3/4 कप पावडर शुगर म्हणजे पिठी साखर टाकली। आपली जी घरातली साखर असते त्यालाच मिक्सरवरती फिरवून घेतले आणि त्याचा वापर केलेला आहे। तर छान असं आपल्याला फेटून घ्यायचे। बघा तुम्ही किती छान असं फेटलं गेलंय। मशीनचा जर वापर केला तर लवकरात लवकर अंडे फेटली जातात, नाही तर हाताने जर करत बसलं तर थोडासा वेळ लागतो। नंतर मी इथे एका चाळणीमध्ये अर्धा कप मैदा घातलाय। त्याच्यामध्ये 2 चमचे मी मिल्क पावडर घातली आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्ध्या चमचापेक्षाही कमी बेकिंग सोडा। बेकिंग सोडाचा वापर नाही केला तरी चालेल, म्हणजे तुम्ही त्याऐवजी 1 टीस्पून बेकिंग पावडर वापरा फक्त। आता ह्याला अलगद असं मिक्स करायचंय। मी इथं हँड बीटरचा वापर करते, पण नाहीत केला तरीही चालेल, फक्त हाताने अलगद फिरवून घ्यायचे आता इथून पुढे, कारण नाहीतर केक आपला फुगणार नाही। इथं मी व्हॅनिला इसेन्स घातले, त्याचबरोबर 2 चमचे मी बटर घातले आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स। ह्याला ओव्हर मिक्स करायचं नाही, नाहीतर केक जास्त फुगत नाही। तर हे केकचं बॅटर तर तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण काय करणार, टुटी फ्रुटी टाकणार आहोत। तर इथं 2 चमचे टुटी फ्रुटी घेतली, त्यात 1 चमचा मैदा घातलाय आणि ह्याला छान असं मिक्स करायचं आणि ह्या बॅटरमध्ये टाकायचं आणि परत एकदम अलगद हाताने त्याला मिक्स करायचं। जास्त मिक्स करत बसायचं नाही। तर बघा एकाच बाउलमध्ये ही झालेली रेसिपी आहे, जास्त भांडी काढत वगैरे बसायची नाहीत। नाहीतर काय करतात काही जण, फक्त एक व्हाईट मिक्स करतात साईडला, मग दुसऱ्या साईडला वेगळं काय असं नाही का। तर मी अवन किंवा जर हे असेल गॅसवरती बनवणार असाल तुम्ही किंवा अवनमध्ये, तर त्याला प्रीहीट करण्यासाठी अगोदर ठेवावं लागतं। तर ते मी ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। तर हे आपण बॅटर एका केक टीनमध्ये टाकूयात आणि मस्त टी टाईमसाठी हा केक छान बनतो। थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे जी आतली हवा आहे ती बाहेर पडते, त्यामुळं 2-3 वेळा असं अलगद हाताने टॅप टॅप करायचं। आणि नंतर मी इथं बेकिंगसाठी लावलेला आहे माझ्याकडं जो मायक्रोवेव किंवा अवन, मायक्रोवेवमध्ये पण केक छान बनतो लवकरात लवकर। तर मी इथं बेक करायला ठेवलेला आहे। बघा छान आपला केक बेक होऊन आलेला आहे। वरती असं थोडंसं ड्राय दिसतंय, पण हा करपलेला वगैरे काही नाही, मस्त असा फ्लफी आणि एकदम जाळीदार अप्रतिम जाळी पडली होती या केकला। जर तुम्ही अंडी खात असाल किंवा अंडी आवडत असेल तर तुमच्यासाठी खरंच मस्त रेसिपी आहे ही, एकदा नक्की ट्राय करा, बघा कशी वाटते ती। जर तुमच्याकडे विनेगर असेल तर तेही टाकलं तरी चालेल, म्हणजे अंड्याचा अजून वास आहे ना तो कमी येईल। बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे। तर आता याला आपण काय करूयात, कापून घेऊयात। तर मुलांच्या टिफिनला म्हणा किंवा टी टाईमसाठी हा केक बेस्ट आहे। लेवल अशी इक्वल करण्यासाठी मी वरतून थोडासा वरती आला होता तो पार्ट अशा प्रकारे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते की मस्त अशी जाळी आलेली आहे याला। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला पुढची कुठली रेसिपी पाहिजे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर हा केक बेक होण्यासाठी मला 25 मिनिटे लागले। आता प्रत्येकाचं अवन किंवा मायक्रोवेव्ह हे वेगवेगळ्या म्हणजे टेम्परेचर वेगवेगळं असतं, त्यामुळं तुम्ही पाहू शकता, म्हणजे काढून फक्त टूथपिक घालून बघायची की छान असा केक क्लिअर निघला। तर आजकाल खूप जण बेकिंग करतातच तसं, म्हणजे सांगायची वगैरे काही एवढी गरज नाही, पण टूथपिक क्लीन निघली की हा केक आपला तयार झालाय। खूप मस्त असा केक बनतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका। तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा।